पिल्लू म्हणते, पिल्लू कुत्र्याचं असतं. परंतु आपल्याही मुलाला ते म्हणलं जातं ना, प्रेमाने घेतलेली त्याची नावं आहेत. आणि मग एका आजी मला एका आईनं घरी चहा घ्यायला नेलं आणि तिचं पोरगा असं अंगणामध्ये खेळत होतं. गंगाईनं गाण्यानं भरलेलं, शंभर यायला लागलेले, दिवसाला बेटरीनं बघावं लागलं एवढं गोर. आणि त्याची आई मला म्हणती, महाराज असा बसलाय माझा वाद. लाईव्ह आला चहा वस्तू तू त्याला हात लावू नको. म्हणजे कसंही असं त्या महाराज आवडतं. आणि मग खऱ्या अर्थानं यशोदा मातेकडे गवळणी धाराने घेऊन यायच्या आणि यशोदा माता त्यांना म्हणायच्या, माझं बाळ कसं आहे, बाळ गुणाचे तारे, बाळ दिसले गुणाचे वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ, तुम्ही लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी, तुम्ही लटकाच घेता आळगे निमगिरीच्या नारी. तुम्ही म्हणतात महाराज आजपर्यंत गोकुळ सुनो सुनो वाटत होतं. आणि मग यशोदा मातेने गवळणी घराने घेऊन यायच्या. आणि मग कन्हैयाने अशा कोणत्या खोड्या केल्या. आता मला सांगा, चोरी करणं वाईट की चांगलं? चोरी करणं वाईट, पण देवानं चोरी केली तर कशाची केली? हरीने माझे हरिले चित्त, फार वित्त विसरले. हे बा वाच्यार्थ आणि लक्षार्थ कळाला नाही तर फार मोठा गोळ होत असतो. वाच्यार्थ आणि लक्षार्थ नीट समजून घ्या. एका सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई पातल्या दूध आहे, मांजर येईल दूध पिईल लक्ष ठेव. आणि सासूबाई निघून गेली कामाला. आणि तेवढ्याच 10 मिनिटांमध्ये एक राहू द्या नंतर वाट राहू द्या राहू द्या कीर्तन चालू आहे. विठाला विठाला काय चाललं होतं? कीर्तन. आणि मग खऱ्या अर्थानं ती गवळणी खऱ्या अर्थानं घराने घेऊन यायच्या. आणि जीवन जगत असताना हे पहा कुठं होतं आपण? खऱ्या अर्थानंच हे पहा आज समाजामध्ये विविध प्रकारचे खऱ्या अर्थानं लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हे पहा कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं अशा गोष्टी अनुकूल नाहीयेत. परंतु जीवन जगत असताना महाराज म्हणतात, कीर्तन चांग होई अंग हरिरूप. अंग हरिरूप होण्याचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं कीर्तनामध्ये असतं. एका सासूबाईने सुनबाईला सांगितलं, सुनबाई पातळ्यात दूध आहे, मांजर येईल दूध पिईल लक्ष ठेव. आणि सासूबाई निघून गेली कामाला. आणि 10 मिनिटांमध्ये कुत्री आली, तिने दुधावर पाचशे मोटर चालू केली आणि सगळं दूध पिलं कुत्रीनं. आणि सासूबाई परत आली, पाहते तर पातेला दूधच नाही. आणि सासूबाई म्हणते, सुनबाई तुला सांगितलं होतं ना मांजर येईल दूध पिईल लक्ष ठेव. ती म्हणली, आत्या तुम्ही मांजरीच बोलल्या बरं.